छाणी बन मस्का फाडून उसका स्ट्रेस वरती गड्या जगण्याचा लागे चस्का जिंदगी से जब कनेक्शन हुआ रोज उठताना बसताना चालू कसरत ही जगताना चला कट्टा टाकू आता जरा जुनी चौकट मोडूया ना नव्या वाटा शोधूया ना चिल मारू आता थोडं चला करशील साया डिलीट आता थोडं रिफ्रेश चला अरे टेन्शन को मार गोली यारो शोधू आता थोडा विरंगुळा छाणी बन मस्का फाडून उसका स्ट्रेस वरती गड्या जगण्याचा लागे चस्का जिंदगी से जब कनेक्शन हुआ छाणी बन मस्का आई बोलल्यात माझ्याशी. एक अर्धांगिनी म्हणून मी तुला मान्य आहे. मला हे लग्न करायचं नाहीये. काय? उठ जा आणि तोंड धुणे आणि अभ्यासाला बस. उठ उठ रे. आणि हा माईला जाऊन सांग की मैत्री सौमित्रेकडे शील बी लेट. ए ऋतू ऐक ना जरा ऐक ना. ऐक मी तोंड ओलं केलं की परत पंख्याखाली ते सुकवण्यासाठी बसतो आणि मग त्याचा वारा लागतो आणि मला झोप येते. सीएची एक्झाम खूप डिफिकल्ट असते. इंटेलिजन्स खूप लागतो. याचं कस सिशोना टॉवेल टॉवेल हा स्पेशली फेस पुसण्यासाठी इन्व्हेंट केलाय. पण टॉवेलने असं मला असं हे प्लीज ना टॉवेल हे अगं काय ग बाई हा ऍक्च्युली सौमित्राला फोन केला होता मी. तर ते दोघं त्याच्या घरी आहेत आणि उशीर झाला तर मैत्रिणीला सोडेल सौमित्र. ओके. नीट असेल ना सगळं तिकडे? हो ग नीटच असणार. आपण उगीच काहीतरी विचार नाही करत बसायचं. आणि काही असेल वेगळं तर कळवतीलच ना. सगळं काही नीट असतं. हो पण आपण वर्स्ट विचार केला तर प्रिपेअर्ड असतो ना. स्टिच इन टाइम सेव्हज 9. अगं पण परिस्थितीचा विचार करून त्याच्यात काही फरक पडणार असतो का? उलट विचार करून थकून जातो माणूस. आता भूकंपग्रस्त एरियामध्ये भूकंप झाला तर त्याच्या काय प्रिकॉशन्स घ्यायच्या याचा विचार करणं वेगळं. आणि एखाद्याचा फोन नाही आला तर काय बरं झालं असेल तिकडं याचा विचार करत बसणं वेगळं. थोडा ठेवायचा लोकांवर विश्वास. अरे झालं का माझं लेक्चर सुरू? सॉरी नाही माई तू बोलायला लागलीस ना की असं ऐकायला खूप छान वाटतं. चला मी निघते मग. गुड नाईट.
थांबतेस का जरा? हा अगं मी पण बोरच झाले, जरा गप्पा मारूया, ये ना. ओके. काय मग तुमचा ठोंब्या अभ्यास करतो की नाही? झोपतो. पण अभ्यास करायला गेला की झोपतो ग तो माई. आणि मी त्याला असं सांगू शकत नाही ना, म्हणजे मी सांगायला गेले की वी एंड अप फायटिंग. आणि मग आय डोंट लाईक इट व्हेन वी फाईट. कसं आहे ना, तुम्हा दोघांचा एकमेकावर फार जीव आहे. पण एक सांगू का तुला, CA ची परीक्षा तू चुंबकच्या आधी पास झाली, ओके नाही? या म्हणजे हुशार आहेस तू. CA ची परीक्षा इतक्या लवकर पास होणं सोपं आहे का? हा, मग चुंबक समोर अशी का वागतेस तू? कशी? अशी म्हणजे जणू काही सगळं त्यालाच कळतं आणि तुला काहीच कळत नाही अशी. हा म्हणजे ऍक्च्युली मायाजी माझ्या लँग्वेजचा प्रॉब्लेम. नाही, लँग्वेजचा वगैरे काही प्रश्न नाहीये. कधी कधी काय होतं की आपल्या माणसाला बरं वाटावं म्हणून आपण त्याच्यापेक्षा कमी हुशार आहोत असं आपण दाखवायला जातो. त्यामुळे होतं काय की ती माणसं खरोखरच आपल्याला मूर्ख समजायला लागतात. आणि मग ज्याच्यावर आपला सगळ्यात जास्त जीव आहे त्यांनी आपल्याला डम समजणं कितपत बरोबर वाटतं तुला? ऍक्च्युली आय एम नॉट गेटिंग यू. नो, यू आर गेटिंग मी, यू आर नॉट रिसिव्हिंग इट. तू त्याच्याशी बरोबरीने वागलीस तर तो ऐकेल ना तुझं. प्रेम म्हणजे असं नाही आहे की ज्याच्यावर आपलं प्रेम आहे त्याच्यासमोर आपण कोतं दिसलं पाहिजे, किंवा असंही नाही की त्याच्यासमोर फार हुशारी दाखवली पाहिजे. बरोबरीच नात्याने वागलं पाहिजे ना. हा मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते. बट येस, आय चेंज, आय डेफिनेटली चेंज. बट असं सडनली चेंज झाल्यानंतर म्हणजे सगळ्यांनाच डिफिकल्ट जाईल ना. अगं एवढी काही घाई नाहीये, गोष्टी हळूहळूच बदलतात. टेक युअर टाइम. हा, वेट अँड वॉच, सगळं नीट होईल. काही कारण आहेत. हे बघ दादा, कसं एक मिनिट, काय वाटतं रे तुला? तुम्ही कसंही वागाल आणि आम्ही गपचूप सहन करायचं? किती खस्ता काढतो आम्ही, किती झटतो तुमच्यासाठी. आणि लग्न काय सोपं वाटलं तुम्हाला? हा, काही बोलतात ते सोपं वाटतात गोष्टी तुम्हाला? 1000 गोष्टी असतात, आवडत्या नावडत्या, सगळ्या नातेवाईकांचे सल्ले घ्यावे लागतात, मंदरण्या कराव्या लागतात. लग्न नाही असं जर होतं तर कशाला फिरवलं आम्हाला? तुला माहितीये, यांनी जेव्हा मला पसंत केली, सगळं ठरलं, त्याच्यानंतर सुद्धा ह्यांच्याकडचे 101 नातेवाईक वेगवेगळ्या गोष्टींची विचारपूस करून जायचे. आणि लोकांना काय जाते, ते पोरखेळ वाटतोय. लग्न नाही, हा नाही, मग नका करू लग्न. काम डाऊन आहे. या तू नाही म्हणालाय ग, म्हणजे तुझं असं म्हणणं आहे का की मी करू तिच्यासोबत लग्न? नाही, बघ मला मंजूर आहे, फक्त कायदा नाही म्हणतोय. माझं वय ना बाबा. 1 मिनिट नलिनी, हे बघ, मी समजू शकतो त्याच्या भावना. आता पहिल्यापासून त्याच्या मनामध्ये ऐश्वर्या भरली आहे. ही मुलगी कशी काय आवडेल? 1 मिनिट काका, मला लग्न करायचं नाहीये. म्हणजे मला आत्ता लग्न करायचं नाहीये. मी हिच्याशीच करणार आहे लग्न झालं तर. पण आम्ही आता सेटल नाही आहोत, तर मग आम्हाला थोडा वेळ हवाय. आणि आम्ही आता लहान आहोत म्हणजे अजून.
अरे काय बोलतोयस तू? हा, अरे तुझ्या एवढा जेव्हा मी होतो ना तेव्हा मला एक मुलगा झाला होता. अहो काका, पण हे एम नाही माझं एम PhD करणं आहे. आम्हाला सेटल व्हायचं आहे. म्हणजे फक्त आर्थिक दृष्ट्या नाही, पण म्हणजे पैसे काय आज आहेत उद्या नाहीत. म्हणजे कमी जरी असले आम्ही थोडी काटकसर करू, पण आमची करिअर आहेत महत्वाची. म्हणजे मला PhDचा अभ्यास करायचा आहे. तिला अजून ती शिकू शकते, ती परदेशात जाऊन काही कोर्सेस करू शकते आणि बरंच काही होऊ शकतं ना. मोठं करिअर आहे तिचं. तर माझं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला फक्त थोडा वेळ द्या. आत्ता घाई करण्यात काही अर्थ नाही. बघ दादा, मी म्हणलं होतं की नाही, याचा लग्नाला नकार नसणारच आहे. मला गॅरंटी आहे ना त्याची. चला, म्हणजे आता हे ठरलं, तुमचं लग्न ठरलं पक्क. हा, लग्न काय पुढे मागे कधीही करता येईल. नाही ओ, तुम्ही उगाच सवलती देऊ नका. पुढे मागे वगैरे काही लग्न आता काय ते सांगा. आम्हाला विश्वास नको का वाटायला? आई काय गो? हो हो मला पण. हो, मलाही खात्री वाटायला पाहिजे. या मुलाचं काही खरं नाही. हा माणूस पहिल्यांदा म्हणत होता मी ऐश्वर्याशी लग्न करणार. मी कधी म्हणालो असं? आता म्हणतो हिच्याशी लग्न करणार. हे बघा, याला सारखे मुलींचे फोन येत असतात. तुझं काही खरं नाही बाबा. तू लवकर लग्न करून टाक हिच्याशी. हो, हिच्याशी. काका सॉरी, पण मी आत्ता लग्न करणार नाही. आत्ता लग्न करणार नाही? नाही. ठीक आहे. नाही, लग्न वाटेल तेव्हा करा. आत्ता साखरपुडा झालाच पाहिजे. बोल, काय म्हणणं आहे तुझं? मला मान्य आहे. चला, गंगेत घोडं न्हायलं म्हणायचं. चंद्रमोहन भाऊजी, वा 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 वा, मान्य आहे. साखरपुडा मान्य आहे. हे बघ आई, हे बघ, आम्ही तुझं ऐकलं की नाही, लग्न आता नाही मग साखरपुडा आता. हो हो, आम्ही तुझं एक ऐकलं ना, मग आता साखरपुडा करावाच लागेल. मला करायचंय साखरपुडा. अगं मैत्री, आणि ती पण हो म्हणजे आता करायचंय साखरपुडा. आणि त्यामुळे तुम्ही उद्या पहिलं दाते गुरुजींना फोन करा. म्हणजे हा, म्हणजे कसं, काकू साड्या परवा घेऊया आपण, तुला हव्या त्या. हो, मग आपण लगेच ठरवू. आपण परवा जायचं का साडी घ्यायला? म्हणजे मेनू ठरवावा लागणार आहे. आणि तिखट नको. कारण एक मिनिट. अगं मैत्री, तू एक महत्वाची गोष्ट विसरतेस. अगं तुझ्या घरीही सांगावं लागेल ना. म्हणजे माईला सांगावं लागेल ना. सांगायचं काय, आम्ही विचारणार आहोत त्यांना. हा, आणि त्याही काही नाही म्हणणार नाही. एवढे गोड बातमीला कोण नाही म्हणणार. चला, आता सगळी एवढी गोड बातमी मिळालेली आहे, त्यामुळे आता काहीतरी गोड खाऊन साजरी करायला पाहिजे. झपटकन शिरा कर मस्त गोड गोड. हे काय तू हा, हे बोलतात तू चाललीस. 12:30 वाजले. यस, 12:30 वाजले. 12:30 वाजले? मी माईला फोन नाही केलाय. नाही, मी फोन केलाय मगाशी माईला. मी सांगितलं मी सोडून येतो तिला. आता कुठे जाताय सोडायला? तू राहा ग इकडेच. चालेल. म्हणजे आता कायमची येणार आहे ना ती घरी, तर मग आज राहिली तरी चालेल. हो, बरोबर आहे तुमचं. मी माईला सांगते लगेच फोन करून. छान. चला झोपा आता पटापटा. चला चल सौमित्र, मला पण झोप आली. मैत्री, आता आपणच ठरवलंय ना त्यांचं लग्न, तर त्यांना बोलायला वेळच मिळाला नाही म्हणून ते म्हणाली आहे. आता नाही, नंतर बोलायचं. आता नाही. आता तू माझ्या खोलीत येऊन झोप आणि तुम्ही इथे भाऊजींबरोबर गादी घालून झोपा. चल ग तू, ये. मला खूप बोलायचंय. चालले घेऊनच चालले. हे बघ, साखरपुडा ठरलाय, झाला नाही. आणि लग्नाला तर अवकाशच आहे. त्याचे काय तुमचं चाललं होतं ना मागाशी, ते सगळं लग्नानंतर. समजलं? मी कुठं काय. चला,
झोपायला जा. काकू ग बाई, मुलींनी कुठलेही कपडे घातले ना तरी त्या छानच दिसतात. ए बबड्या, ये की आता पटकन. आई ग आई 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 परमेश्वरा. हा. झालं बाई एकदा आपल्या मनासारखं. नाही तर चंद्रमोहन भाऊजी कधी कोणाचं कसं कुठे कोणाबरोबर लग्न लावून देतील त्यांचं त्यांना सुद्धा कळत नाही. तर माझ्याच लग्नाच्या वेळची गोष्ट सांगते तुला. ही सगळी लोक मला बघायला आली होती. तर त्याच्यानंतर माझ्या घरच्यांनी मला विचारलं, कसं वाटतंय तुला, काय म्हणणं आहे. तर मी आपल्या नेहमीप्रमाणे बावटासारखं करत होते. अगं चंद्रमोहन भाऊजींनी माझं ह आहे असं सांगून सुपारी फोडली आणि माझं लग्न लावून देण्यात आलं. नंतर काकू आता मी आहे ना, डोंट वरी ॲट ऑल. हो ग माय. विघ्नेशच्या वेळेला ना मी कितीतरी नवस बोलले होते देवांना, का तर मला मुलगीच हवी होती. पण तुझ्या रूपाने माझ्या घरात मुलगी येणार होती ग सोन्या, म्हणून बहुतेक तेव्हा हा टग्या दिला माझ्या पोटी. खरोखर. हाय ग. बरं मला सांग, तुला झोपताना काही लागतं का, दूध बीध, म्हणजे ही नकोय मला. मी शांतपणे झोपी जात. आणि मला ना असं कोणी शेजारी झोपायला असलं ना की मस्त झोप लागते. मला माई काय म्हणते माहितीये, कशी ग माझी पोर बिलगुन झोपलीये. ग लेकरू माझा. ग मला ना 2 बहिणी माझ्यापेक्षा लहान आहेत, सुली आणि सुमी. आमच्या तिघींच्याही लग्नाच्या आधी आम्ही जेव्हा गावी आमचं मोठं घर आहे त्याच्या गच्चीत अशा झोपायचो ना, असं पिलगून पिलगून झोपायचो. माहिती, मज्जा यायची का. मग आमच्या तिघींची लग्न झाली, मग संसार, पोरं बाळ वगैरे वगैरे, तरी सुद्धा आम्ही भेटायचो त्याच घरी गावच्या गच्चीतच. तेव्हा मग एकमेकींचे हात चेपून दे, कंबर चेपून दे, पाय चेपून दे. आणि तसं करताना मग नवऱ्याच्या तक्रारी, सासरची उणी दोणी, असं सगळं. पण मग मुलं मोठी झाली ना की बाहेर सुट्ट ग. नाही असं वारंवार भेटणं काही होत. मग ना उणी दुणी आणि ना नवऱ्याच्या तक्रारी, सगळं. काकू तुमचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय. तुम्हाला तक्रारी सांगायच्यात ना, मग तुम्ही मला सांगा. तुम्हाला जर काकांच्या तक्रारी करायच्या असतील ना तर मला येऊन सांगा. मी कुणाला सांगणार नाही, आपलं सिक्रेट असेल. बर. आता आजच बघ ना ग, सकाळी त्यांनी झोप आली ना लेकराला. झोप झोप, हे काय विषय चालूच राहणार आहे. झोप. आई ग आई आई परमेश्वर. काकू शाण आहे लेकरू ते. काय मग या घरात झोप येते का? काकू तुमचा मुलगा काय आगाऊ आहे हो. काय केलं त्यांनी? मला म्हणतो या घरात झोप येते का. काय म्हणू, आई आगाऊच आहे. त्याला म्हणावं की आपल्या माणसात असलं की लागते छान झोप. हा सॉलिड आहे आणि खरं पण आहे ग. आई ग आई 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 ग परमेश्वर. तुला माझ्या खोलीत यावं लागेल. काकू त्याच्या खोलीत बोलवते, जाऊ का? नाही नाही नाही. त्याला म्हणाव, त्याला जर गप्पा मारायच्या असतील तर इकडे ये, आपण तिघे मिळून गप्पा मारत बसू. अजून लग्न नाही ना झालेलं तुमचं म्हणून. चांगली आयडिया.
गप्पा मारायच्या असतील तर इकडे ये, आपण तिघं मिळून गप्पा मारूया. मी येईन, पण मला काय मिळेल? काकू हे देवा, आता काय ग काय? लालूच दाखवतोय. लालूच दाखवतोय. नाही, त्याला स्पष्टपणे सांग नाही. कशाला? तुझं आता लग्न ठरलंय ना म्हणावं, आता नाही येणार. मला वाटत काही नाही. नाही लग्न ठरलंय इन हा. कॅपिटल लेटर. हा नाही म्हण, नाही. नाही, लग्न ठरलंय आता. ठीक आहे, नाही आता नुसतं ठरलंय तर अशी वागते. गुड नाईट. गुड नाईट म्हणला. मग ठीक आहे ना, मग तू गुड नाईट तर म्हणू, मी पण गुड नाईट. झोप आता, अच्छा म्हणा. मग झोपायचं? अगो हो, झोपायचं. झोप झोप झोप. आणि तू ना एक लक्षात ठेव, पुरुषांना लगेच सगळ्या गोष्टीला हो म्हणायचं नाही, नाहीतर त्यांचं फावतं. ते सगळ्या आपल्या गोष्टी मनवून घेतात. ऐक माझं तू. सॉलिड होता तुम्ही काकू, बरं झालं सांगितलं. ओके, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट तर गुड नाईट, मला काय करायचं? झोप. गुड नाईट म्हणल्यावर झोप कशी लागणार मला? ते गाणं नाही का माहित तुला? जब जाग उठे अरमान तो नींद कैसे आए, जब घर में हंसी मेहमान तो नींद कैसे आए. झोप मुकाट्यानं म्हणाव त्याला. हो हो, म्हणलीये. झोप मुकाट्यानी, आई जागी आहे. आई पण नाही, उगाच जागरण करते. झोपलीस का? नाही, जागी आहे. मी पण जागा आहे, फार झोप उडाली आहे. आता आता काय येऊ का काय काय करायला तुला? आलेच. मी वाट पाहतोय. काय ग, काही हवंय का? पाणी हवंय. तेव्हा तिथे ठेवलंय. हो घेते. हा